नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. इडली करताना आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की इडलीला तांदूळ कोणते वापरायचे किंवा प्रमाण किती घ्यायचं किंवा उन्हाळा आहे किती तास भिजवायचं, किती तास आंबवायचं किंवा हिवाळा आहे किती तास भिजवलं पाहिजे, किती तास आंबवलं पाहिजे, असे बरेचसे प्रश्न असतात. आणि इडली आपल्याला सगळ्यांना आवडते आणि 12ही महिने आपण इडली घरामध्ये करून खातो. तर आज मी तुमचा सगळ्यांचा प्रश्न सोडवणार आहे. तर इडलीला तांदूळ कोणते वापरायचे, त्याचं प्रमाण किती घ्यायचं किंवा कोणत्या सीझन मध्ये इडलीचे तांदूळ किती वेळ भिजवायचे किंवा ते आंबवण्यासाठी किती वेळ ठेवायचं, हे सगळं डिटेलमध्ये आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. रेसिपी पूर्ण पहा. कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर आवडल्यास एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईबही करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. इडली करण्यासाठी सुरुवातीला आपण प्रमाण पाहूया. तर डाळ तांदूळ किती घ्यायचे, तांदूळ कोणते घ्यायचे हे अगोदर आपण पाहणार आहोत. तर इथे मी साधारण 3 वाट्या एवढे तांदूळ घेतलेले आहेत. हे रेशनचे तांदूळ आहेत. आणखी कोणते तांदूळ वापरायचे हे पुढे मी तुम्हाला सांगेनच. तर याच वाटेने मोजून मी 3 वाट्या तांदूळ घेतलेत. 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी पोहे आणि 1 चमचा मेथी दाणे घेतलेले आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. या पद्धतीने नक्की करून पहा. तर आता आपल्याला पाहायचं आहे की इडलीसाठी तांदूळ कोणते कोणते वापरायचे. हा आहे रेशनचा तांदूळ. आणि रेशनचे तांदूळ जर तुमच्याकडे नसतील तर इडली राईस आपल्याला बाजारामध्ये मिळतो, तो तुम्ही वापरा. किंवा साधा जाडा तांदूळ वापरायचा आहे किंवा साधा जुना तांदूळ वापरायचा आहे. या 2-3 प्रकारचे तांदूळ आपल्याला बाजारामध्ये मिळतात, ते तुम्ही वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला साधे तांदूळ वापरायचे आहेत. तर आता हे तांदूळ आपण भिजत घालूयात. तर इथे मी 2 पातेली घेतलीत आणि आपल्याला तांदूळ आणि डाळ वेगवेगळे भिजत घालायचे आहेत. तर डाळ तांदूळ वेगवेगळे का भिजत घालायचे हे पुढे मी तुम्हाला सांगेनच. तर डाळीमध्येच आपल्याला मेथी दाणे घालायचे आहेत आणि पोहे बाजूला ठेवायचे आहेत, कारण पोहे आपण डाळ तांदूळ भिजल्यानंतर भिजत घालणार आहोत. तर याच्यामध्ये आता भरपूर सारं पाणी घालायचं आहे. 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहे आणि दुसरं पाणी घालून हे भिजत घालायचे आहेत. आता आपण पाहूयात की हे डाळ तांदूळ कोणत्या सीझन मध्ये किती वेळ भिजवायचे. तर आता सध्या उन्हाळा चालू आहे, उष्णता जास्त आहे, त्यामुळे 5 ते 6 तास हे तांदूळ तुम्ही भिजवून घेऊ शकता. आणि जर तुम्ही पावसाळ्यात करताय तर थोडीशी थंडी असते, त्यामुळे 7 ते 8 तास हे तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचे आहे. आणि जर तुम्ही हिवाळ्यात करताय तर 9 ते 10 तास तांदूळ तुम्हाला भिजवून घ्यायचे आहे किंवा रात्रभर भिजवले तरी चालतील. कारण उन्हाळ्यामध्ये खूप थंडी हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते, त्यामुळे थंडीमध्ये डाळ तांदूळ चांगले भिजत नाहीत, त्यासाठी जास्त वेळ भिजत घालायचे आहेत. आता आपण हे 5 ते 6 तास तांदूळ भिजवून घेऊयात. तांदूळ 5 ते 6 तास मी भिजवून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे मी पोहे सुद्धा भिजवून घेतलेले आहेत. पोह्यात थोडस जास्तीचं पाणी घालायचं आणि भिजत ठेवायचं आहे. तर आता आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेऊयात. तर इथे आपल्याला डाळ तांदूळ वेगवेगळे बारीक करून घ्यायचे आहे. आपण भिजत सुद्धा वेगवेगळं घातलं आणि बारीक सुद्धा वेगवेगळे करून घ्यायचं. याचं कारण म्हणजे तांदूळ आपल्याला थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहेत आणि डाळ एकदम बारीक वाटून घ्यायची आहे. त्यामुळे इडली आपली छान दाणेदार होते किंवा जाळीदार होते. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने वेगवेगळं वाटून घ्यायचं आहे. नंतर मोठ्या पातेल्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला हे आंबवून घ्यायचं आहे. तर आंबवण्यासाठी किती तास हे पीठ ठेवायचं आहे. तर आता उन्हाळा सुरू आहे, उन्हाळ्यामध्ये किती तास ठेवायचं, पावसाळ्यामध्ये किती तास ठेवायचं किंवा हिवाळ्यामध्ये किती तास ठेवायचं हे तुम्हाला मी अगोदर सांगते. कारण उन्हाळ्यामध्ये खूप हीट असते, म्हणजे उष्णता असते, तर त्यासाठी आपल्याला 8 ते 10 तास हे पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे किंवा आंबवण्यासाठी ठेवायचं आहे. आणि जर तुम्ही पावसाळ्यामध्ये करताय तर 10 ते 12 तास आपल्याला हे पीठ आंबवण्यासाठी ठेवायचं आहे. आणि जर हिवाळ्यात करताय तर 12 ते 15 तास आपल्याला हे पीठ आंबवून घ्यायचं आहे किंवा फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे.
कारण इडली करताना जास्त वेळ हा हिवाळ्यातच लागतो. त्यामुळे अशा पद्धतीने रात्रभर आता मी हे पीठ आंबवून घेणार आहे. 7 ते 8 आंबण्यासाठी पुरेसं होतं, पण रात्रभर मी आंबवून घेते. तर अशा पद्धतीने उष्ण ठिकाणी हे पातेलं ठेवायचं, शक्यतो किचन मध्येच ठेवायचं, कारण किचनचा दरवाजा संध्याकाळी बंद असतो, त्यामुळे तिथे हीट जास्त असते. त्यामुळे आपण किचन मध्ये ठेवून हे पीठ आंबवून घेऊयात. तर पीठ आंबल्यानंतर आता मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवते आहे. आता आपण झाकण काढून पाहूया. तर तुम्ही पाहू शकता अर्ध पातेलं मी हे पीठ ठेवलं होतं आणि पातेलं गच्च भरलंय. एकदम हलकं पीठ झालेलं आहे, एकदम मस्त असं आंबलेलं आहे. तर हे व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला फक्त मीठ घालायचं आहे. इनो किंवा सोडा घालण्याची अजिबात गरज नाही, कारण अशा पद्धतीने जर पीठ आज छान आंबलं तर इडली खूप छान होते. त्यामध्ये इनो सोडा घालायची गरज नाही. तर इडली पात्रामध्ये आता हे पीठ घालून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनिटे ही इडली वाफवून घ्यायची, शिजवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने किंवा या प्रमाणामध्ये केल्यास एकदम मस्त इडली होते. तर इथे मी इडल्या करून घेतलेल्या आहेत. एकदम हलक्या इडल्या होतात, सॉफ्ट होतात, अगदी मऊ लुसलुशीत होतात, त्याचबरोबर जाळीदार सुद्धा होतात. एकदम कापसासारखी मऊ लुसलुशीत ही इडली तयार होते. तुम्ही पाहू शकताय मस्त जाळीदार इडली तयार झालेली आहे. तर आजची आपली हा माहितीपूर्वक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा ही इडली रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.